देवीचं भजन करतो। शनिवार आल्यावर कोणाचं? शनिवार आल्यावर अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, आणि एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। हे देव तुझी नाम भक्ती बल तुझी, विठ्ठल विठ्ठल शनिवारी आपण कोणाचं भजन करतो? शनिवारी शनिवारी कोणाचं करतो? हनुमानाचं। रविवारी खंडोबाचं। शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बाणूला, टाक मारून घोड्याला निघाला बळच्या वाड्याला, टाक मारून घोड्याला निघाला बळच्या वाड्याला, आपण रविवारी कोणाचं भजन करतो? खंडोबाचं। परत रविवारी गेला कोणता वेळ येतो? बरोबर ना? चुकतं काय? गुरुवारी सोमवारी कोणाचं भजन करतो आपण? परत महादेवाचं। मंगळवारी देवीचं, बुधवारी पांडुरंगाचं, गुरुवारी तीन देवांचं, शुक्रवारी संतोषी मातेचं, शनिवारी हनुमानाचं। देव कसले पावलं आपल्याला? समजा तुमच्यावर जबर संकट आलं, लय मोठं संकट आलं, कोणाला बोलावशाल तुम्ही? बरं आता महादेवाला बोलवलं, महादेव काय म्हणला? जाऊ दे मोरदी, याने एकच दिवस माझं भजन केलं, दुसऱ्या दिवशी देवीचं केलं ना, देवी जाईल ना, केलं ना देवीचं, देवी जाईल। देवीला वाटतं जाऊ दे, देवीला वाटतं बुधवारी कोणाचं केलं? पांडुरंगाचं केलं। जगाच्या मालकाचं केलं, पांडुरंग पटकन जाईल। पांडुरंगाला वाटतं जाऊ दे, एकच दिवस माझं भजन केलं, गुरुवारी तीन देवांचं केलं, तीन देवांपैकी कुणी जाईल? तिन्ही देवांना परत वाटतं जाऊ दे मोरदी। नंतर कोणतं देव? संतोषी मातेचं। संतोषी माता पण तेच म्हणते। नंतर हनुमान संतोषी माता म्हणते जाऊ दे, हनुमान एका उद्यानात जातील पटकन, पण हनुमानालाही काय वाटतं? खंडोबा जाईल। खंडोबाला कोण वाटतं? या चक्र चालू राहिले का कोणी? मग त्यामुळे एक देव करून घ्यायचं हे तुम्हाला लवंगाच्या पहिल्या चरणात सांगतात। एक करून घ्यावा आपुला तो देव, एक करून घ्यावा आपुला तो देव, एक करून घ्यावा आपुला तो एक देव, करून घ्यावा आपुला तो एक देव, करून घ्यावा आपुला तो एक देव, Yeah.
पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं आपलं एक तरी देव करून घ्यायचं आहे. मग आता करणार का एक देव? एक देव करणार का? एक देव करणार का तुम्ही? बरं मला देव माना, माझी भक्ती करा, मी प्रसन्न होईल. आता दुसरं काय सांगू? मोठ्यानं सुद्धा बोलायला करीन म्हणून करणार का? हो करायचं. इथून पुढे एक देव करायचं आणि एका देवाचं एवढं भजन करायचं की डायरेक्ट देवच तुमच्या गावाला लागतो. एवढं देवाचं भजन करायचं. मग आता दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, सुखाविषयी सांगतात, संसाराविषयी सांगतात. आता तुम्ही संसार म्हणता, संसार कसा आहे? संसार तेवढ्या पुरतं तेवढं सुख आहे, पण सुख जास्त कुठे आहे? हो संसार फक्त नावाला आहे, पण सुख जास्त नाही. काय तुम्हाला कुठे सांगू का? तुमच्या भाषेत सांगू का संसार कसा आहे? बरं, दोन नवरा बायकोचे जोडपे होते. नीट ध्यान देऊन ऐका बरं का. दोन नवरा बायकोचे जोडपे होते. एक नवरा बायकोचं जोडपं असं होतं ना, समोर पाहिली कशी आख वेटायची. पण एवढे भांडायचे त्या दोघांमध्ये जर तिसरा गेला जागेवर जाणार असतं, एवढी आग पेटायची, एवढे भांडायचे. आणि एक महाराज असं होतं ना, समोर पाहिलं नुसते त्याला घासायचे, एवढे हसायचे पण पोट दुखायला लागायचे, एवढे हसायचे. मग आता लक्षात ठेवा, एक भांडणारा आणि एक हसणारी. मग ते भांडणारा विचार करायचा.